मनवाज रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण वटपौर्णिमेच्या उपासानिमित्त साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा करण्यासाठी साहित्य आहे। मी इथे साधारण 5 ते 6 तास 2.5 वाटा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता। हे बघा, खूप असा व्यवस्थित साबुदाणा भिजलेला आहे। त्याच्यानंतर उकडून घेतलेले आणि सालं काढून घेतलेले 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर पाव वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आहे। 4 चमचे मी इथे साखर घेतलेली आहे। मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग आपण कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते बघूया। इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये भिजवलेला सगळा साबुदाणा घेतलेला आहे। आता जो आपण मिरचीचा खरडा करून घेतलेला होता तो मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही या खरड्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता। इथे मी साधारण 3 चमचे खरडा घातलेला आहे। तुम्हाला जर जास्ती तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून प्रमाण वाढवलं तरी चालेल। त्यानंतर मी इथे 3 चमचे साखर घेतली आहे, ती सुद्धा सगळी यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर मी इथे साधारण पाव वाटी दाण्याचं कूट करून घेतले, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया। वड्यामध्ये किंवा खिचडीमध्ये साबुदाण्याचं कूट भरपूर लागतं। हे मी सगळं याच्यामध्ये घालून घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि हे जे आपण उकडून बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा मी या साबुदाण्यात थोडे थोडे करून घालून घेते। आधी मी सगळा घालणार नाहीये, आपल्याला कितपत याच्यामध्ये बटाटे लागतील ते प्रमाण बघून मी घालणार आहे, कारण अगदी बटाटा घातला तरी सुद्धा ते व्यवस्थित होत नाही। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल। आता हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते चांगलं आपण एकजीव करून घेणार आहोत। व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत। साबुदाणा भिजवल्यामुळे ह्याच्यात थोडं पाणी असतं, त्यामुळे ते फुटण्याची भीती असते वडे, म्हणून आपण साबुदाणा आहे तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये मॅश करून घेणार आहोत। हे बघा, इथे आपला सगळा साबुदाणा भिजवून तयार झालेला आहे। आता आपण याचे मध्यम आकाराचे असे गोळे तयार करून घेऊया। गोळे करायला मी एक थोडासा भाग घेतला घेते आणि हे चांगलं आपण मळून घेणार आहोत। हे चांगलं असं मळून घ्यायचंय आणि आपण जास्ती जाड पण ठेवणार नाही आहोत वडे आणि अगदी पातळ पण करणार नाही आहोत। हे बघा, या पद्धतीने मी असे वडे थापून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी मी इथे जाड पण ठेवलेला नाहीये वडा आणि अगदी पातळ पण नाहीये। मी अशा प्रकारे ह्याचे सगळे गोळे आता करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। म्हणजे आता मला सुरुवातीला लागतील एवढे 5-6 गोळे तयार करून घेतलेले आहेत, बाकीचे मी नंतर तळेन। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। ह्याच्यात मी एक छोटासा गोळा टाकून बघते तेल आपलं कितपत तापलंय ते। हे बघा, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण एक एक करून सगळे वडे याच्यात सोडून घेऊया। इथे मी सुरुवातीला गॅस जरा बारीकच ठेवलेला आहे। आता मी इथे हे 5-6 वडे घेतलेत ते मी ह्याच्यात सगळे टाकून घेते। तुम्ही कढईमध्ये कितपत बसतील त्यानुसार याच्यात वडे टाकू शकता। ह्याला सुरुवातीला एक 2 ते 3 मिनिट आपण अजिबात हलवणार नाही आहोत, ते नाहीतर मग ते एकमेकांना चिकटून बसतात। आता मी हे एका बाजूने पलटून घेते। हे बघा, कुठेही चिकटले नाहीयेत आणि वडे करताना इथे कुठे फुटले पण नाहीयेत। हे पीठ जर आपण चांगलं मळून घेतलं तर इथे वडे अजिबात फुटत नाहीत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा सगळं मिश्रण नीट जर मळून घ्या म्हणजे वडे फुटणार नाहीत। काही जणांना वडे करताना भीती वाटते की ते वडे फुटतात, त्याच्यामुळे हे बघा कुठेही फुटले नाहीयेत वडे। हे आपण मध्यम ते मंद आचेवर तळून घेणार आहोत, म्हणजे ते आतून सुद्धा व्यवस्थित तळले जातील।
हे बघा इथे छान असे आपले वडे तयार होत आहेत. तुम्ही बघू शकता छान असे टम्म असे वडे फुगलेले आहेत. मी आता ह्या खालचा गॅस बंद करते आणि हे सगळे वडे आहेत ते या ताटलीमध्ये काढून घेते. हे व्यवस्थित निथळून घेऊया आपण. आणि एक एक करून या ताटलीमध्ये मी सगळे वडे काढून घेते. आता आपण इथे वड्यांसाठी लागणारी चटणी करून घेऊया. मी इथे साधारण अर्धी वाटी खोबरं खवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालते. त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घालते ह्याच्यामध्ये. तुम्ही जर कोथिंबीर उपासाला खात नसाल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 चमचा साखर घेतली आहे आणि थोडासा मिरचीचा जो आपण मगाशी ठेचा करून घेतलेला होता तो थोडा याच्यामध्ये घालून घेते. आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. अगदी पातळ पण ठेवणार नाहीये. थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ही फिरवून घेऊया. अशा प्रकारे आपली इथे चटणी सुद्धा वाटून तयार आहे. आता आपण वडे खाण्यासाठी सर्व करूया. हे बघा खूप छान असे आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत. ही चटणी सुद्धा आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर यामध्ये दही आवडत असेल किंवा लिंबू आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. अशा प्रकारे आपले इथे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या वटपौर्णिमेला अशा प्रकारे एकदा साबुदाण्याचे वडे नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.